ठाणे जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं अक्षरशः कहर केला। त्यामुळे भिवंडी, मुंब्रा, शिळफाटा आणि डोंबिवलीकडे जाणारे रस्ते हे जलमय झाल्याचं पाहायला मिळालं। आज सकाळपासून कोसळलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं होतं। ठाणे शहरात तलावपाळी परिसरासह वंदना डेपो, माजिवडा, स्टेशन रोड आणि मुख्य बाजारपेठ यासारख्या परिसरात रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचलं होतं। काही ठिकाणी तर पाण्याची पातळी ही कमरेपर्यंत पोहोचली होती। दिवामधल्या रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात नागरिक आणि वाहनं अडकून पडली होती। उपनगरीय लोकल सेवा ढेपाळल्यानं ठाणे रेल्वे स्थानकावरील बस स्थानक आणि परिसरात तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। घोडबंदर रोड नजीक शीळ डायघर परिसरात चक्क नदी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि या पावसामुळे डायघर गावात काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं आधीच वातावरण होतं। त्यात या पाण्यासोबत सापही वाहून आल्याची धक्कादायक माहिती आहे। त्यामुळे तिथल्या नागरिकांची भीती आणखी वाढली होती। फटाफट रस्सी बांधे। वसई, विरार, नालासोपारा शहरांसह पालघर जिल्ह्यातील अनेक परिसरांमधलं जनजीवन हे मुसळधार पावसानं ठप्प झालं होतं। वसईच्या मिठागर भागात तब्बल 100हून अधिक कुटुंब ही अडकून पडली होती। चिंचोटीच्या आशानगर, कुताडीपाडा आणि साईनगर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांना अंगणवाडी आणि शाळांमध्ये हलवण्यात आलं। वसईतील सातिवली आणि भोईदा